यंदाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। 12वीच्या 6 प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर आणि नुकतंच मुंबईतल्या दहिसरमध्ये 10वीच्या 516 उत्तरपत्रिका चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे। अशात लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ होत असल्याचा संताप व्यक्त होत असतानाच आम्ही तुम्हाला दाखवतोय एक धक्कादायक व्हिडिओ। बोर्डाच्या उत्तरपत्रिकांची तपासणी हॉटेलसारख्या सार्वजनिक ठिकाणी होत असल्याचा हा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। संबंधित शिक्षक हॉटेलमध्ये बसून पेपर तपासणी करत असल्याचं स्पष्ट दिसतंय। उत्तरपत्रिकेवर दिसत असलेल्या बारकोडमुळे या उत्तरपत्रिका बोर्डाच्याच असल्याचं स्पष्ट झालंय। शिवाय प्रत्यक्षदर्शींनीही या उत्तरपत्रिका 12वी एसएससी बोर्डाच्या असल्याचं सांगितलंय। युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी 12वीच्या उत्तरपत्रिका शिक्षक हॉटेलमध्ये तपासणी करत असतानाची ही दृश्य कॅमेऱ्यात कैद केली आहेत। याबाबतची तक्रार युवा सेनेकडून एचएससी बोर्डाकडे करण्यात आली आहे। याबाबत प्रत्यक्षदर्शींशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। 10वी आणि 12वीची बोर्डाची परीक्षा तुमच्या आमच्यासाठी कितीही महत्त्वाची असली तरी बहुधा ती एचएससी एसएससी बोर्ड आणि शिक्षकांसाठी तितकी महत्त्वाची नाहीये। असंच चित्र सध्या राज्यभरात उभं राहिलंय, कारण एका मागोमाग एक लीक झालेले 12वी बोर्डाचे पेपर, त्यानंतर मुंबईमध्ये 516 एसएससी बोर्डाचे हरवलेल्या उत्तरपत्रिका आणि त्यानंतर एक धक्कादायक वास्तव आम्ही तुमच्यासमोर मांडतोय, ते म्हणजे कशा पद्धतीने एचएससी बोर्डाचे 12वीचे पेपर हे एका हॉटेलमध्ये शिक्षकाकडून तपासले जात आहेत आणि त्या संदर्भातले दृश्य तर आपण पाहतच आहोत आणि आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी सोबत आहेत आपल्या। काय तुम्ही नेमकं पाहिलं आणि कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं समोर आणलं? आम्ही प्रत्यक्षदर्शी म्हणजे आम्ही पाहिलं की ते टेबलावर बसून मोठा एक जवळजवळ 100 पेपरचा गठ्ठा त्यांनी टेबलावर काढला। त्यांनी एक एक पेपर आमच्या समोर उलगडला आणि टिक करत होते। तेव्हा आम्हाला संशय आला की हे पेपर कुठचे असावे, म्हणून आम्ही तिथे 3-4 फेऱ्या मारून पाहिलं टेबलाजवळून, तर ते एचएससी बोर्डाचे पेपर होते। काय तुम्ही पेपरवर नेमकं पाहिलं? बारकोड असेल किंवा उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ महाराष्ट्र राज्य असं लिहिलेलं होतं का? हो, असं लिहिलेलं होतं। त्याच्यावरती असं उच्च माध्यमिक शिक्षण असं लिहिलेलं होतं। युवा सेनेमार्फत काय पुढे याची कारवाई केली जाईल? आम्ही आपल्याला ही क्लिप देत आहोत आणि माझी अशी अपेक्षा आहे बोर्डाकडून की मुलांच्या भवितव्यासाठी ह्याची कारणमीमांसा करून त्या व्यक्तीवरती किंवा ह्या सर्वच प्रकरणावरती असे पेपर कॉलेजमधून किंवा शाळांमधून बाहेर कसे पडतात याचा शोध लावून ह्याच्यावरती आपण चाप लावणं गरजेचं आहे। तर विद्यार्थ्यांचं करिअर अशा पद्धतीने धोक्यात घालणं, त्यांचं भवितव्य अशा पद्धतीने धोक्यात आणणं हे तितकंच चुकीचं आहे, कारण नियमानुसार सुद्धा कोणताही शिक्षक 10वीतला आणि 12वीतला हा शाळेबाहेर किंवा ज्युनियर कॉलेज बाहेर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घेऊन जाऊ शकत नाही। आणि अशा पद्धतीत जिथे वातावरण आहे, पेपर लीक होत आहेत, पेपर हरवले जात आहेत, चोरीला जात आहेत, अशा पद्धतीने बोर्डाकडून, शिक्षण विभागाकडून, शिक्षण मंत्र्यांकडून याबाबत ठोस उपाययोजना केल्या जातील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात। व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदमसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।